नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो हे बघा, आज मात्र अंजलीला बाहेर घेऊन गेलेल्या ईश्वरीला मात्र अर्णव खूपच चिडतो। आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर कायम आपल्यावर इतकी चिडचिड करतात, स्वतःची कायम मनमानी करत असतात, त्यामुळे आज मात्र मी त्यांना दाखवून देते ईश्वरी नसल्यावर काय होते। आणि त्याच वेळेस मात्र सुप्रिया या घरात आलेली असते। आता सुप्रिया मात्र आलेली असते तर ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी आणि ह्या सर्व राजश्री कुटुंबाला इन्व्हाइट करण्यासाठी ती आलेली असते। आता सुप्रियाला बघून आता ईश्वरीला खूपच आनंद होतो आणि शेवटी तिच्या मनातील आता हे पूर्ण होते, कारण आता अर्णवला सुद्धा कळाले पाहिजे ईश्वरी मात्र माहेरी गेल्यानंतर काय होते। म्हणून आता ईश्वरी घाईने मात्र आता सुप्रियाला म्हणते की अगं हे बघ आई, बरं झालं तू आलीस, तुला अगदी बघून मला खूप आनंद वाटला आणि आता मात्र तुझ्या आणि बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मी पूर्ण तयारी करायला आता आपल्या घरी काही दिवस येते, थांब मी माझी बॅग भरते आणि लगेच येते। आता हे ऐकून अर्णवला तर लगेच आता ईश्वरीचा आणखीन राग येतो। अर्णव म्हणतो की मुद्दाम आता ईश्वरी असं करते कारण मी तिच्यावर रागवलो आणि ती लगेच आता माहेरी जाते, मग ठीक आहे मी सुद्धा आता ईश्वरीला एकदा समजावतो की ईश्वरी तू माहेरी जाऊ नकोस। ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, तुम्ही माझ्यावर रागवलात म्हणून मी माहेरी नाही चालले, कारण आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी मी चाललेले आहे। आता बरेच दिवस झाले मी माहेरी नाही गेले, म्हणून आता ईश्वरी मात्र आता ह्या सुप्रियासोबत आता माहेरी म्हणजे संजयच्या घरी जाण्याचं ठरवते। ती आपली बॅग भरते। आता अंजली म्हणते की हे बघ ईश्वरी, बरेच दिवस झाले तू आई बाबांना भेटायला नाही गेली आणि हे बघ आता आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही नक्की येऊ, कारण आता लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो धूमधडाक्यात साजरा व्हायलाच हवा, कारण आता संजय आहे तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, खूप दिवसांपासून ते एका जागेवर आहेत, मग आता एक छान असं सरप्राईज त्यांना द्यायला हवे। आता नम्रता पूर्णपणे तयारी करणार आहे, म्हणून आता सुप्रिया सगळ्यांना इन्व्हाइट करत असते। आता सगळेजण सुप्रिया आल्यामुळे खुश असतात। सुप्रिया सगळ्यांची विचारपूस करते, अंजली ताई तुमची तब्येत कशी आहे? अंजली म्हणते की हो मी एकदम ठीक आहे आणि तुमच्या ईश्वरीमुळे आता घरातील वातावरण खूप छान आहे, आमचा अर्णवसुद्धा खूप खुश आहे आणि आता ईश्वरी खरंच माझी खूप काळजी घेते, मला काय हवं काय नको हे सगळं काही ती पाहते। आणि हे बघा खरंच आज मात्र तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवसावरून मला आठवले, माझ्या आई आणि बाबांच्या लग्नाचा वाढदिवस मला आठवला, खरंच त्यांचंसुद्धा एकमेकावर खूप प्रेम होतं आणि त्यांचंसुद्धा असेच लग्नाचे वाढदिवस आम्ही साजरे करत होतो, परंतु आता कुणाची नजर लागली माहिती नाही आणि माझ्या आईवडिलांचा संसार मात्र मोडला। आता अंजली हे सांगत असताना अर्णवच्या डोळ्यात पाणी असतं आणि अंजलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असते। आता ईश्वरी माहेरी जाणार म्हणून अर्णव घाईने रूममध्ये येतो। ईश्वरी आपली बॅग पॅक करत असते। अर्णव तिला म्हणतो की हे बघ ईश्वरी, तू माहेरी जायचं नाही, मी सांगतो ना तुला, मी सिंदोर, तू माहेरी जायचं नाही। आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर अहो प्लीज जाऊन द्या, खरंच किती दिवस झाले मी बाबांना नाही भेटले। आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, आता मी सुद्धा तुझ्यासोबत येतो, आपण बाबांना भेटू आणि परत लवकर घरी येऊयात। ईश्वरी म्हणते की नाही सर मला जायचे आहे, कारण तुम्ही आता मी येथे असताना खूप माझ्यावर चिडचिड करतात। ईश्वरी ऐकायला तयारच नसते। त्यानंतर तोपर्यंत आता सुप्रिया इकडे वल्लरीच्या रूममध्ये येणार आणि तोपर्यंत ती आता सुप्रियाचा आवाज ऐकते। सुप्रियाचा आवाज ऐकल्यानंतर मात्र आता वल्लरीचा आणखीनच धक्का बसतो, कारण आता ही ईश्वरीची आई येथे कशाला आली असेल आणि तिने जर मला आता इथे पाहिले, मला ओळखलं, तर आता तो 25 वर्षाचा भूतकाळ आहे तो मात्र तिला आठवेल आणि ती मात्र अर्णव समोर आपली सगळी बोलती बंद करेल, अर्णवला आपलं सत्य सांगेल। अर्णवच्या आईवडिलांना संसार उद्ध्वस्त करणारी बाई तर मीच आहे हे मात्र जर त्या सुप्रियाने सगळ्यांच्या समोर आणि अर्णवच्या समोर आणि अंजलीच्या समोर सांगितले तर मात्र आपली या घरातून अगदी धक्के मारत हकालपट्टी होईल। म्हणून ती आता एक काम करते, लगेच आता अंगावर बेडशीट घेते आणि आता अंगावर रग वगैरे घेऊन अगदी झोपण्याचं नाटक करते, जेणेकरून ती आजारी आहे आणि खूप ताप तिला भरलेला आहे असं दाखवते।
आता ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया रूममध्ये येते. आकाश तिला रूममध्ये घेऊन येतो. आकाश म्हणतो की आई अगं उठ ना, ईश्वरीची आई तुला त्यांच्या लग्नाचं वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला आली. आता वल्लरीचा आणखीनच जळफाट होत असतो. आता मात्र ही बाई केव्हा इथून जाईल असे तिला झालेले असते. आता मात्र सुप्रिया म्हणते की काही हरकत नाही, हे बघा आकाश सर आहो त्यांना बरं नसेल आणि त्यांना अगदी उठवण्याची त्यांना आणखीन त्रास नकोय, त्यामुळे त्यांना झोपून द्या. आणि आता म्हणते की हे बघा त्यांना कोणताही त्रास नको आणि अर्णवच्या मामी हे बघा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही नक्की वाढदिवसाला यायचं हवं. आता वल्लरीचा आणखीनच जळफाट होतो. तिला आता भीती वाटते. आता आणखीन कशाला ही वाढदिवसाला बोलवत असेल, काय गरज आहे आणि ही बाई केव्हाची इथून जाईल असं आता वल्लरीला वाटत असते. आणि त्याच वेळेस मात्र आता लावण्यसुद्धा तेथे येते. लावण्य म्हणते की अहो वल्लरी मामी उठा, तुम्ही का असे झोपलात. आता वल्लरीला आणखीनच लावण्याचा राग येतो. आता ही कशाला इथे आली असेल म्हणून आता लावण्य ही आता ह्या वल्लरीच्या अंगावरील रग बाजूला करायला जाते. परंतु आता वल्लरी पुन्हा अंगावर ओढते. सुप्रिया तेथेच असते. सुप्रिया म्हणते की अहो लावण्य मॅडम तुम्ही कशाला त्यांना आणखीन त्रास देतात, मामींची तब्येत बरी नाही. आकाश म्हणतो की अगं मम्मा उठ ना, अगं ईश्वरीची आई तुला इतकं प्रेमाने बोलायला आली आणि तू खरंच कशाला म्हणजे खुशाल झोपलीस. आता वल्लरी नाटक करत म्हणते की अरे आकाश मला बरं नाही आणि हे म्हणजे मला आता उठवतसुद्धा नाही, त्यामुळे मी नंतर कधीतरी त्यांना भेटेल. आता मात्र सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे मी निघते आता. आता वल्लरीला असं वाटतं की बरं झालं ही एकदाची निघून गेली. आता लगेच वल्लरी घाईने उठून बसणार असते. आता सुप्रिया मात्र आता इकडे बाहेर येते. अंजलीची विचारपूस करते की अंजली ताई तुमची तब्येत कशी आहे आणि तुम्ही नक्की आता वाढदिवसाला यायचं, कारण बरेच दिवस झाले तुम्ही तिकडे नाही आलात, ईश्वरींच्या बाबाला भेटायला या. आता मात्र अंजली म्हणते की नक्की येणार, मी चिंटूसोबत नक्की येणार. आता मात्र ईश्वरी आता आपल्या आईसोबत निघून जाते. आता मात्र अर्णवला ईश्वरीची इतकी आठवण येत असते, अगदी त्याचा दिवस पूर्णपणे तो बेचैन असतो. ईश्वरीची आठवण प्रत्येक त्याला सतावते. त्याला आता पश्चाताप होत असतो की आता आपण उगाच ईश्वरीवर रागावलो. जेव्हा आता अंजली आता चिंटूकडे रूममध्ये येते. चिंटूला म्हणते की काय रे चिंटू, अरे तुला करमत नाही का ईश्वरीशिवाय. अरे हे बघ आणि मी तुला सांगते की अरे चिंटू ईश्वरीची काही चूक नव्हती, परंतु तू ईश्वरीवर उगाच रागवला. अरे मीच ईश्वरीला बाहेर नेलं होतं, कारण मला खूप आंबट पदार्थ खावेसे वाटत होते, म्हणून तिने माझे डोळे पुरवण्यासाठी मला बाहेर नेले. लहानपणीच्या आठवणी आम्हाला आठवल्यात म्हणून आम्ही दोघी कुणाला न सांगता बाहेर गेलो. आता अर्णव म्हणतो की अगं अंजली ताई मी तुला कसं सांगू. अर्णव मनात म्हणत असतो की ताई ज्या नवऱ्यावर तू इतकं प्रेम करते तो एक नराधम आहे आणि तोच तुम्हाला दोघींना काहीतरी त्रास देईल, यामुळे मी खूप चिडलो होतो. जेणेकरून तो राकेश काही तुम्हाला करू शकतो, तुमच्या जीवाशी तो खेळू शकतो, म्हणून मला इतकी भीती वाटत होती, तुमच्या दोघींची काळजी मला वाटत होती, म्हणून मी तुम्हाला काही सांगितले नाही. त्यानंतर आता अंजली म्हणते की चिंटू अरे बघ ना, ईश्वरी नाही तर तुला करमत नसेल, तिच्या आठवण येत असेल ना, आता बघ आपण लवकरात लवकर तिकडे तिच्या आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला नक्की जायचं आणि हे बघ तू त्यांच्यासाठी छान असं सरप्राईज घेऊन ये. आता अर्णव म्हणत असतो की मनात आता अंजली ताई तुला जर तिकडे नेले तर तिकडे मात्र आता आत्या किंवा ईश्वरीचे बाबा यांनी जर कुणाला काही अगदी राकेशबद्दल सांगितले, राकेशच्या सत्याचा उलगडा झाला तर मात्र कसं होईल. आणि अंजली ताई तुझ्यासमोर जर हे राकेशचं सत्य आले तर मात्र तू स्वतःला नाही आवरू शकणार, कारण तुझ्या जीवाची मला काळजी वाटते, म्हणून मी अगदी शांत आहे. आता मात्र अंजली हट्टाला पेटलेली असते आणि अर्णव म्हणतो की हे बघ अगं मला आत्ताच्या आत्ता ईश्वरीला भेटायला जायचं आहे, ईश्वरीला मी इकडे घेऊन येतो, कारण ईश्वरीशिवाय मी नाही येथे रूममध्ये राहू शकत, ईश्वरीची सवय मला आता झालेली आहे. म्हणून अर्णव ईश्वरीला फोन करतो. अर्णव आता ईश्वरीसुद्धा इकडे अर्णवचे सारखे विचार करत असते, कारण आता ती घरी आल्यानंतर नम्रता तिला बघून खूप खुश होते, तिला घट्ट मिठी मारते आणि ते दोघे आता सगळ्या डेकोरेशनची तयारी करायला घेतात. बाबांनासुद्धा ईश्वरीला बघून खूप आनंद होतो आणि बाबासुद्धा ईश्वरीला घट्ट अशी मिठी मारतात. त्यानंतर मात्र आता इतक्या दिवसातून माहेरी आली म्हणल्यानंतर आत्या तर खूप खुश होते. सगळेजण विचारपूस करतात, ईश्वरी तू तिकडे खुश आहे ना, कोणी तुला त्रास तर देत नाही ना, आणि तो राकेश नराधम
त्याला तर त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. आता मात्र मी शांत नाही बसणार. म्हणून आता आत्या तर खूप भडकलेली असते. त्यानंतर मात्र आता सगळेजण आता इकडे तयार होत असताना जेवायला बसतात. आता जेवण वगैरे झाल्यानंतर त्याच वेळेस तेथे अर्णव येतो आणि अर्णव मात्र ईश्वरीची माफी मागतो, ईश्वरीला सॉरी म्हणतो. आता ईश्वरी म्हणते की सर काय अहो, तुम्ही तर लगेच इकडे आलात, काय गरज होती तुम्हाला इकडे येण्याची. आता अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी, मी सुद्धा आता येथे थांबतो आणि बाबांच्या आणि तुझ्या आईच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करतो. ईश्वरीला हसू येते. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही आता आमच्या घरी राहणार आहात का. अर्णव म्हणतो की त्यात काय झाले, अगं ईश्वरी हे सुद्धा माझंच घर आहे ना. आता सुप्रिया म्हणते की अरे अर्णव खरंच काही अगदी तुला वाईट वाटून घेऊ नकोस, तू नक्की हक्काने इथे राहू शकतो, हे तुझं सुद्धा घर आहे, ईश्वरीचं घर ते तुझं घर. म्हणून आता अर्णव सुद्धा तेथे राहण्याचं ठरवतो. आता ईश्वरीला खूप आनंद होत असतो कारण तिला सुद्धा अर्णवची सवय झालेली असते आणि दोघं मात्र आता धुमधडाक्यात सगळी आता ही लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करतात. त्यानंतर मात्र आता इकडे अंजली आणि घरातील सर्वजण अगदी तयार होतात आणि ईश्वरीच्या आई वडिलांच्या घरी जायला निघतात. परंतु वल्लरी मामी काही यायला तयार नसते. मामा आता वल्लरीला म्हणत असतं की तुला यायला काय प्रॉब्लेम आहे. आकाश म्हणतो की त्या दिवशी पण ईश्वरीची आई आली होती, त्या दिवशी सुद्धा आईने मात्र तोंड दाखवले नाही आणि आता सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाला यायला नको म्हणते. अविनाश मामा म्हणतो नक्की की तिचं काहीतरी असेल म्हणूनच ती येत नसेल, काहीतरी मनात दडलेलं असेल ना, म्हणूनच तिला घरी थांबायचं असेल. आता वल्लरी मामी अविनाश मामाकडे रागाने पाहते. त्यानंतर मात्र आता सगळेजण तिकडे जायला निघतात. वल्लरी नाहीच म्हणत असते. पण शेवटी आता आकाश म्हणतो की हे पग काही झाले तरी माऊन तू नाही आली तरी चालेल, उगाच तू तेथे आले आणि उगाच नको तेथे अपमान करशील आणि त्यामुळे आणखी ईश्वरींच्या घरच्यांचं मन दुखलं जाईल, त्यापेक्षा तू येऊच नको. आता वल्लरीचा आणखीनच जळफाट होतो. आकाश तिला जे काही बोलतो हे ऐकून मात्र. त्यानंतर मात्र आता अंजली हे सगळेजण आता ईश्वरीच्या घरी येतात. आता अंजलीला पाहून आता सगळेजण अगदी खुश होतात. परंतु अंजली ताईंना हा राकेश फसवतो याचं दुःख मात्र सगळ्यांना वाटत असते. परंतु आता जेव्हा आत्या मात्र राकेशचं सगळ्यांसमोर नाव घेते तेव्हा आता अंजलीला धक्का बसतो. आता मात्र अंजली जो काही तेथे तिला ह्या राकेशचं एक आधार कार्डचा जो आहे तर ते आधार कार्डाचा जे कार्ड आहे तर ते सापडलेले असते, जेणेकरून राकेशने आता इकडे आपलं नाव बदलवलेलं असतं आणि तिकडे मात्र राकेश हे नाव असतं आणि आता इकडे राजेश हे नाव असते आणि तेथे फोटो मात्र राकेशचा असतो. त्यात मात्र अंजलीला आता तेथे तो फोटो आणि ते आयडेंटिटी कार्ड वगैरे सापडते. आता हे बघून अंजलीला धक्काच बसतो. अंजली म्हणते की आता यांचं हे कार्ड इकडे कसं आलं असेल आणि आता तर यावर नाव वेगळं आहे, इकडे राकेश का असं नाव आहे. आता अंजलीला प्रश्न पडतो की नक्की काहीतरी आहे, कारण मागच्या वेळेससुद्धा यांनी आपल्यापासून खूप काही लपवलं होतं. आपण तेव्हासुद्धा ते कार्ड बघितलं होतं, त्यावरसुद्धा नाव वेगळे होते आणि आत्ता यावेळेससुद्धा हे नाव वेगळं आहे. म्हणून अंजलीला धक्का बसतो. आता मात्र तेथे आत्या येते. आत्या मात्र सगळं काही आता अंजलीला सांगण्याचं ठरवते. परंतु ईश्वरी तेथे येते आणि आत्याला अडवते. आता आत्याला खुणावते की नाही अंजली ताईला तू याबद्दल काहीही सांगू नकोस. आता आत्या शांत बसते. त्यानंतर आता अंजली समोर तर आता हे कार्डचं सत्य आल्यानंतर तिच्या डोक्यात विचार सुरू असतात, नक्की हे सर्व काय आहे. तेव्हा मित्रांनो आता अंजलीसमोर हे सत्य आल्यानंतर आता राकेशच्या या गोष्टीचा पर्दाफाश होणार असतो का. ईश्वरीचं लग्न राकेशची जुळले होते, राकेशने मात्र ईश्वरीला सुद्धा फसवले होते. हे सत्य आता अंजलीसमोर कसे येते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.